हरे कृष्ण मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या साहेब या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजची आपली सकाळची सुरुवात होते आहे कल्याणमधून आणि हे आहे मंदिर मस्त असं, जे की मला खूप आवडतं। जेव्हा पण येतो मी त्या मंदिरामुळे खूप इम्प्रेस होतो। आपला नमन दादा हे बघा झोपायचं नाटक करतोय। किती वेळ झाला? हा उठ 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 रे आगाव, उठ उठ लवकर उठ लवकर। याच्याशी खाली नाही, इसची खाली नाही लागू शकत, लागल लागल। किती वेळ झाला मी आलोय आणि झोपायचं नाटक करतोय। हा चल उठ लवकर उठ, त्याची शाळा उशीर आहे म्हणून ठीक आहे। तर आजची माझी सुरुवात झाली आहे बाळदादाच्या घरून आणि आज आहे माझी एकादश आणि एकादश असल्यामुळे हे बघा हे फराळ। मी उपवास सांगितलं चूक केलं असं वाटतं मला तर, कारण की एवढा सारा फराळ करायचा आणि बोलायचं माझा उपवास आहे। हा ज्यूस आहे मस्तपैकी, आता ज्यूस वगैरे घेऊया आणि नंतर आपल्या आपल्या कामाला निघूया। आणि आता मी आलो आहे सहजीवन सोसायटीमध्ये। पाठीमागे ही माझ्या आहे सहजीवन सोसायटी। इकडे यायचं कारण काय आहे तर कारण असं आहे, जीवन क्लब हाऊसमध्ये आलो आपण आणि समोर हे जे काका दिसतात तुम्हाला हे आहेत आपले पप्पाचे खास मित्र। त्याच्यामुळे त्यांचं माझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे आणि त्यांनी मला सारखंच फोन करून बोलत होते की तुम्ही कधी कल्याणला आलात तर मला पण भेटून जावा। तर त्याच्यामुळे मी त्यांना भेटायला त्यांच्या क्लब हाऊसमध्ये आलो आहे। ते राहतात आपल्या बाळदादाच्या घराच्या बाजूलाच, पण इकडे क्लब हाऊसमध्ये त्यांची ड्युटी असते। त्याच्यामुळे आता मी क्लब हाऊसला व्हिजिट द्यायला आलो। क्लब हाऊसमध्ये तिकडे पाठीमागे दिसते तुम्हाला ते कॅरम, चेस आणि कॅरम, आणि हा पाठीमागचा आहे हा टेबल टेनिस। वरती जिम आहे, बघूया। सोसायटीची जिम आहे त्याच्यामुळे शॉर्ट बट स्वीट मस्त आहे। आता सध्या वाजले आहेत सकाळचे 10, त्याच्यामुळे कोणी मेंबर नाही आहे सध्या तरी। आणि जिम बोलल्यानंतर माझं तर वेगळीच फिलिंग येते, असं वाटतं आताच्या आता डंबेल्स उचलू आणि जिमला स्टार्ट करू। पण काय करणार, थोडंसं जिमपासून मी थोडंसं लांब गेलो आता ह्या 2-4 वर्षापासून। कोरोनापासून म्हणतात तरी चालेल, नाहीतर आधी जिम म्हटलं की माझा एकदम खूप आवडीचा विषय होता। म्हणजे फक्त सोसायटीचे मेंबर्स इकडे येऊ शकतात, बाहेरचे मेंबर नाही। ओके, हां हां हां। सहजीवन रेसिडेन्सी खूप जुनी बिल्डिंग आहे असं म्हणतायत काका, की 10 वर्षापूर्वीची ही बिल्डिंग आहे। 2014मध्ये ह्याचं डेव्हलपमेंट पूर्ण झालं होतं आणि 2014ला जेव्हा ही बिल्डिंग बनली असेल त्या टायमाला एक वेगळाच नजारा असेल, कारण की अशा प्रकारची सोसायटी 10-12 वर्षापूर्वी म्हटल्यानंतर त्याचं एक डिमांड वेगळंच असेल। आणि आता एक क्लब हाऊस वगैरे हे जे ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे कॉमन गोष्टी झाल्यात, पण त्या टायमाला त्या गोष्टी नव्हत्या, नवीन होत्या त्या गोष्टी। आणि आत्तासुद्धा ह्याची डिमांड एवढी आहे की मी आता क्लब हाऊसमध्ये बघितलं की निवडणूक आयोगाचा इकडे सर्वे झाला आणि सर्वे झाल्यानंतर त्यांनी इकडे एक बूथ दिला होता वोटिंगसाठी। त्यांना काहीतरी इकडचं आवडलं असेल सगळं सिस्टम मॅनेजमेंट वगैरे, त्याच्यामुळे त्यांनी इकडे एक इलेक्शनचा एक बूथ इकडे त्यांनी ठेवला होता। कारण की इकडे सर्वच फॅसिलिटी आहेत, वॉशरूम आहे, मोठा हॉल आहे, सेफ्टी आहे, सगळ्याच गोष्टी आहेत। बघा जेव्हा मतदान झालं असेल तेव्हा हा बोर्ड लावला असेल, हा पण बोर्ड निवडणूक आयोगाचाच आहे, सार्वजनिक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024। आता मी जस्ट व्हिजिट त्यांना भेट दिली, कारण की सकाळचा सेशन जो होता माझा तो थोडासा फ्री होता आणि आता 11 वाजल्यापासून माझे जे काम आहे मुंबईतलं ते काम करून मी परत आज संध्याकाळी परत लातूरला जाणार आहे। तर त्याच्यामुळे एक काकाला थोडी छोटीशी भेट दिली आणि आता नेक्स्ट टाईम पण जर कधी आलो तर काकांसोबत बसून गप्पा गोष्टी करूयात। आणि आता वेळ झाली ही निघायची, तर जाऊया आणि आपली कामं दुसरे करूयात। दुपारचे 11:30 वाजले मला मार्केटला पोहोचायला। दोन भैया अजून तरी आपल्यासोबत नाही आहेत, त्यांना भेटायला मला अजून 2 ते 3 तास जातील आणि ते आपल्याला भेटणार आहेत दादरला। आणि आज मला खरंच चांगलं वाटत नाही, मी मुंबईला आलो आणि सुहास भैयासोबत असून सुद्धा मी त्यांच्यासोबत नाही आहे। मी माझं काम करत फिरतोय आणि ते त्यांचं काम करत फिरतोय। ठीक आहे, भेटूया थोड्याच वेळात। फायनली सगळं काम करता करता वाजले 1
आणि आता मला जायला वाजतील 2 सुहास भैयासोबत. आणि आता आपण आहे दादर स्टेशन आणि आता सुहास भैयाला भेटायचं आपल्याला. बघूया कुठे आहेत ते. आता 1 नंबर प्लॅटफॉर्मवरती तर आहेत म्हणले त्यांनी. आता कुठे आहेत बघावं लागेल. सकाळपासून आमची भेट झाली नाही आहे. आता सुहास भैयाला भेटणार आहे आपण दादर स्टेशनवरती, कारण की त्याचं पण काम झालेलं आहे आणि माझं पण सगळं काम झालेलं आहे. आणि आता दोघं मिळून आम्ही बाकीचे कामं करणार आहेत. बघूया कुठे आहे तो. दिसला दिसला का तुम्हाला? दिसला का? हे बघा. हा सकाळपासून वाट बघतो. हा तेच ना. आणि फायनली आमची भेट काय म्हणताय. आता आम्ही जाणार आहे परत आपल्या मालाडला. आपलं काम आहे एक छोटंसं. तेवढं काम केलं की आम्ही फ्री. आणि AC ट्रेन आली. आणि संध्याकाळचे आता वाजले आहेत 6:30 आणि 6:30 वाजता आम्ही परत आलो आहे दादरला, कारण की आमचं जे काही काम होतं ते पूर्ण क्लिअर करून पुन्हा एकदा दादरला आलो आम्ही. आणि दादरला आल्यानंतर आमचा एक प्लॅन ठरला आहे, कारण की आपली ट्रेन आहे 9 वाजता. तर 9 वाजेपर्यंत करायचं काय. तर आता आम्ही दादरला उतरल्यानंतर चाललो आहे सिद्धिविनायक मंदिर. सिद्धिविनायक मंदिरचे दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्या ट्रेनकडे प्रस्थान करूया. पाठीमागे बघता ही सिद्धिविनायकची गर्दी. सिद्धिविनायकसाठी बससाठीची गर्दी आहे पाठीमागची. आणि आता आपण जाणार आहेत ह्या टॅक्सीने. पाठीमागे ते टॅक्सी दिसत आहेत लाईन. सर्व टॅक्सी आहेत त्या जाणाऱ्या आहेत सिद्धिविनायकला. या टॅक्सीने आम्ही दोघं पोहोचलो. आता 1.5 किलोमीटरच्या अंतरासाठी आम्हाला 15 ते 20 मिनटं लागले. सुहास बोलतोय कमीत कमी 5-6 किलोमीटर असेल. आणि समोर आहे सिद्धिविनायक मंदिर. जाऊया दर्शन करून येऊयात. आतमध्ये शूटिंग अलाउड असेल किंवा नसेल बघूया आतमध्ये गेल्यास. वर्षापूर्वी आलो होतो मी आणि आता खूपच छान एंट्री केली आहे. मस्त खूप छान मस्त एंट्री केली. चला आतमध्ये तर आलो आपण. इकडे तर मोबाईल अलाउड आहे पण मध्ये काय माहिती आता. दर्शन रांग कॉमन दर्शन रांग इकडे. हां आतमध्ये आलो आणि देवाच्या दरबारामध्ये. आणि एकदम समोरच आरती चालू आहे. जस्ट आत्ताच आरती चालू आहे. बघितलं मित्रांनो, नशिबाची गोष्ट असते. बऱ्याच वेळेस आपल्यासोबत असं झालेलं आहे. आणि आपण फक्त दर्शनाला आलो होतो आणि दर्शन तर झालंच पण आरतीसुद्धा भेटली आपल्याला. सुहास भैया बॅग पुढे घ्या. चलो आपण आता ट्रेनमध्ये नाही, आपला टॅक्सीमध्ये बसायचं आहे. ट्रेनमध्ये जेव्हा चढतो तेव्हा बॅग पुढे घेतली तर हरकत नाही. एक दिवस मुंबईला येऊन मला मुंबईची सवय झाली. मुंबईकर झाला. मुंबईकर. बाहेर आल्यानंतर प्रसाद 2 लाडू. टॅक्सीची लाईन ही एवढी मोठी लाईन आहे. येताना तर आपल्याला डायरेक्ट टॅक्सी भेटली होती. आता एवढ्या लाईनीमध्ये आपल्याला उभं राहायचं आहे. लास्ट पाठीमागे आहे गणपती बाप्पा मोरया सिद्धिविनायक. अगले बार तू जल्दी बुलाना. फक्त 2 मिनिटामध्ये नंबर आला टॅक्सीचा. आणि आता दादर स्टेशनला पोचलो आहे. आता आम्ही चाललो आहे CSTला आपल्या ट्रेनसाठी. आपली ट्रेन आहे CSTवरून, त्याच्यामुळे CSTवरून आपण ट्रेन पकडूया. चलो. आणि आता सध्या आम्ही बसलो आहे CSTच्या ट्रेनमध्ये. आणि बघा पाठीमागे पूर्ण ट्रेन रिकामी. दादर ते CSMTपर्यंत थोडीशी ट्रेन जी आहे ती रिकामीच असते. आणि आता वाजले आहेत 7:45
आणि आपली ट्रेन आहे 9 वाजता. जवळपास 1 तास आहे अजून ट्रेनसाठी. CST स्टेशनच्या बाहेर आहेत सध्या आम्ही आणि पाठीमागे आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन. सगळं मार्केट आम्ही फिरून झाल्यानंतर पूर्ण मार्केट स्टेशनच्या बाहेरचं फिरलो आम्ही आणि आता सुहास भाई आम्ही दोघं पण चाललो आहे स्टेशनला, कारण की 15 मिनिटात आपली ट्रेन आहे. 9 नंबर प्लॅटफॉर्म. आधी आपली लातूर एक्सप्रेस ती आहे 9 नंबर प्लॅटफॉर्मवरती येत होती, पण आता ना ती 16 नंबर प्लॅटफॉर्मवरती येते आणि ही गर्दी बघू शकता. हे बघा 16 नंबर प्लॅटफॉर्मवरती लातूर एक्सप्रेस येते आणि ही गर्दी बघा CST रेल्वे स्टेशनवरची. ओ भाई चलती फिरती दुकान. सुहास चलती फिरती दुकान. काय म्हणतात हो 2 लाख चालवायचं आणि 1000 घेऊन जायचं. म्हणजे असं दुकान करायचं बोलतोस तू लातूरमध्ये? नाही कुठेही करा, फक्त आपला मराठी माणूस कामाला लागतो. नाही मराठी माणूस हा असा धंदा करू शकत नाही. खूप मुश्किल आहे असा धंदा करणे. आपला माणूस एकदम प्युअर एकदम भारी हॉटेल टाकेल, पण असा रोडवरचा धंदा नाही करणार. प्लॅटफॉर्म नंबर 16 आणि समोर उभी आहे ही आपली लातूर एक्सप्रेस. ही आहे लातूर एक्सप्रेस आणि आपलं सीट आहे S5 मध्ये. S5 मध्ये आपलं आहे सीट. बरोबर 9 वाजता आपली ट्रेन हललेली आहे. बरोबर 9 वाजता. नाही Good night. lifting जरी वाढली ना मिडल बर्थ आहे माझी आणि खाली आहे सुहासची सीट. सकाळी भेटू लातूरमध्ये, डायरेक्ट लातूरमध्ये भेट होईल आपली. काय भेटतं सांगा ना. ओके डायरेक्ट लातूरमध्ये वेज बिर्याणी, आता अंडा सकाळी. बिर्याणी, चिकन बिर्याणी. चिकन है अंडा 100 रुपये, अंडा 130 रुपये, वेज 100 रुपये, 150 रुपये चिकन है. आता ह्याला कोण सांगायचं आम्ही नॉनव्हेज खात नाही. लो वेजच. अंडा चिकन काय 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 बोलतोय काय माहिती. हे तर माझी आज एकादश आहे. दो काय बोलायचं. रेल्वेमध्ये नॉनव्हेज बंद करायला पाहिजे. नाही नाही. सुहास भैया उतरलेत. मला पण उतरावंच लागेल सुहास भैया उतरलेत म्हणल्यास, कारण की हरंगू स्टेशन आहे आणि हरंगू स्टेशनला आपली गाडी थांबत नाही. पण काय माहिती आज सिग्नल लागलाय हरंगू स्टेशनवरती आणि आम्ही पण उतरलोय. काय सुहासनी चेन खेचली काय माहिती उतरण्यासाठी, कारण सुहास भैयाला खूप घाई आहे आज. मल्टीपर्पज वर्क आहे त्यांचं, 1 नाही 10 काम आहेत, तर उशीर होतोच. त्याच्यामुळे आता आम्ही हरंगूला उतरलोय आणि ट्रान्सपोर्टेशन काय भेटतं आता बघूया, कारण सध्या इकडे तर कोणतीच गाडी नाही आहे, ऑटो वगैरे काहीच नाही आहे, कारण हरंगू स्टेशनला स्टॉपच नाही आहे ट्रेनचा, तर कोणती गाड्या थांबतच नाहीत ना. आता सुहास भैयानी ही गाडी थांबवलेली आहे आणि म्हणतायत की ह्या बसनी जाऊया आपण, बघूया काय करतात ते. जायचं का? चला चला चला. आणि आम्हाला ट्रान्सपोर्टेशन भेटलेलं आहे आणि काय ट्रान्सपोर्टेशन माहिती आहे का? बसमध्ये येतात आपण, पुण्यावरून जी बस येते त्या बसमध्ये सुहास भैया म्हणजे एकदम ग्रेट आहे. काय करते तरी काय सांगता येत नाही. ट्रेन अजून थांबलेली स्टेशनवरती आणि आम्ही निघालो 5 नंबरला आणि आलेलो आहे 5 नंबर आणि आम्ही उतरलोय 5 नंबरला या बसने, जी की पुण्यावरून येते बस. आणि आम्ही आलो होतो ट्रेनने आणि 5 नंबरला उतरतोय बसने. काय कमाल आहे सुहास दादाची. बस थांबवण्यामध्ये खूप वेगळीच मजा होती. बस ॲक्च्युली तो स्टॉप नव्हता बसचा पण तो आम्हाला दोघांना बघून थांबला होतो आणि त्याच्यानंतर घेतलं नाही आपल्याला घेतलं नाही, पण सुहास भाईने त्याला कन्व्हिन्स करून
आपल्याला चढू दिला आणि नंतर आम्ही ट्रॅव्हलिंग करून 5 नंबरपर्यंत आलो. आपण 200 किलोमीटरचे पैसे 2 किलोमीटरसाठी दिले. हो, त्याच्यामुळे तो कन्व्हिन्स झाला. माझी तर डेअरिंग झाली नसती, पण तो झटक्यात 2 सेकंदामध्ये निर्णय घेतला सुहास भाईने. आता आपण आपल्या एरियामध्ये पोहोचलेलो आहे दोघं पण. आणि आता आपला हा आजचा ब्लॉग इथे संपूया. डायरेक्ट आपण घरी पोहोचूया आता. आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राधे राधे.